The music written by Miles Davis, he calls So What? मोठा नाही वाटत तुला? माझा की तुझा? तुझा की माझा? नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे परत एकदा आपल्या ब्लॉग मध्ये. नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे परत एकदा आपल्या ब्लॉग मध्ये. आणि आता आपली गँग चाललेली आहे, कुठे चाललो आपण? नाशिक शनी शिंगणापूरला चाललेले आहेत आम्ही आता. गौ माता अरे सगळ्याच फ्रेम मध्ये. आणि ही आहे प्राजक्ता, नवीन प्राणी आपल्याकडे आलेला जो काही बोलत नाही. सध्या काही बोलत नाही म्हणजे काय? तुला लय कळतं, ती सध्या बोलत नाही. तर तुम्हाला काय बोलायचंय? पुढे चाललो नाशिकला चाललोय आम्ही. सिंगापूरला पब्लिकला घाटता माहिती. सॉरी पब्लिकला वाटतं चाललेले मीप नाही होणार. चला आता आम्ही दादरला आहेत आणि दादरवरून आम्ही चाललोय सगळे टॅक्सी पकडतात. आणि दादरवरून आम्ही जाणार आहेत आता लोकमान्य टिळक स्टेशनला. तर आता आम्ही टॅक्सी पकडतो. काका लोकमान्य टिळक. आता आम्ही टॅक्सी पकडलेली आहे आणि चाललोय ट्रेन पकडायला लोकमान्य टिळक. थोडे आम्ही उशिरा आलो. रॉन आणि योगेश येतोय. लय ट्रॅफिक मध्ये अडकलो आम्ही, मजबूत ट्रॅफिक मध्ये आलो. आज अचानक एवढा ऊन कसं आहे कळतच नाही. अरे मी हॉट आहे ना बाबा. आणि जर मी गेलो नसतो तर ट्रॅफिक क्लिअर झालं असतं. पण आहे सरांनी खूप मदत केली आहे. येस ट्रेन पकडायला अजून 15 मिनिटं आहेत आणि आम्ही अजून वाट बघतो रॉनची आणि योगेशची. मागच्या टॅक्सीतून येतात म्हणजे ॲज युजल आपण लेट जातो तसंच चाललोय. फायनली आता आम्ही पोचलेलो आहेत. रॉन कुठे गेला? रॉन आणि योगेश आलेले आहेत आणि आता चाललोय ट्रेन पकडायला. 3 नंबर प्लॅटफॉर्मवर ट्रेन आहे. लेट्स सी. लय मेहनत आहे आणि मेहनत करून आपण पोचू लवकरच. कुठे आहे स्टेअर्स? कुठे गाईज? वी मेड इट 5 मिनिट्स बिफोर. क्या खाना है? कुछ खाते हैं? नमस्कार मित्रांनो, आता आपण कुठे बसलेलो आहे? वज्रेश्वरी. आणि कुठे चाललंय? नाशिकला. तर काय बोलताय, तुमचं आतापर्यंत जर्नी कसं झालं? काय आलंय? आठवण आली तर सांगतो. आणि तुम्हाला तुमचा प्रोग्रेस काय चालू आहे प्रोजेक्टचा? प्रोग्रेस सध्या काहीच नाहीये. काय जाऊन मिळेल प्रोग्रेस तुम्हाला. अच्छा असं आहे काय? प्रोग्रेसच्या वेळी कॅमेरा अँगल चेंज होतो. काय बोलताय? सरला विचार. कसली बात? रेश्मा तुला सांग काय एक्सपिरियन्स सांग. तुला एक्सपिरियन्स सांग. कसला एक्सपिरियन्स? आता चाललंय कुठे? अजून पोहोचले पण नाही. नाशिक का सांगा येला काढा रे. मला माहिती दर्शन घ्यायला हे ना पूर्ण तुझ्या पण स्पॉन्सरचे हे कपडे बघा. हे आता मॅडम आलेत. कुठे आलेत मॅडम? ट्रेनने चाय चाय करत चाललंय सगळीकडे. मित्रांनो सकाळ झालेली आहे आणि सकाळीच मॅडमना उठवलंय. एक वाजता ना ट्रेन बरोबर जाते. IRCTC आहे ना, ट्रेन बरोबर जाते आपल्याला वाटतं. कळलं का? थोडा इंडियन रेल्वेवर भरोसा ठेवा यार.
1 वाजतंय मग कसं अरे उठायचंच नाही तुम्ही उठलात का मला ते नाही कळालं अरे झोपेतनं उठवलंय. ना उठायचं ना उठायचं उठा, आमची जागा आहे म्हणून. मी बोलते, हा थांब, फोन करते मी आधी तुषारला, आपलं तिकीट कुठे आहे म्हणून. अजून 3 तास ट्रेन पोहोचायला 12:30ला पोहोचणार मग तिथे कार राईड रात्री सगळे काय झोपलेत त्यांचं काय पण चालू आहे ऐक चालू नाही झालं अजून. आता ट्रेन उतरले कांचीपुरमला ट्रेन थांबलेली आहे आणि इथे सगळे आले योगेश इथे आहे. बघतोय जरा टाइमपास चालू आहे रेश्मा रॉन दिसेल का याच्यात हा दिसतोय रॉन दिसतोय अरे, दिसतंय, मूर्खा बघतच नाहीये का? बाळाचं फोटो झालाय का? त्याला आठवण आली त्याच्या एक्सची काय बोलता मग कसं वाटतंय ट्रॅव्हल हा जोरात बोल ओलुंगी वाले से बात करो देखो रेशमा का ट्रेन होएगा वो अल्लू अर्जुन ने किधर शी, दिखा क्या दिखा अंकल आहे अय्यप्पो वो. स्वामी स्वामी अय्यप्पो तिला आम्ही पनिशमेंट दिले असंच चालत राहायचं अजून 10 राऊंड मारायचे तर 10 राऊंड झाले पाहिजेत अजून खास येते रे आपल्याला इथे बघायचं ना शी, असं असलं तर कळतच नाही पुढे बघायचं बोल प्राजक्ता. मी पण नाहीये मी तर काय बोलत पण नाही ब्लॉग मध्ये पूर्ण तुषारने आम्हाला कॅमेरा दिलाय आणि आम्हाला माहिती नाही काय काय बोलायला पाहिजे सध्या तरी आम्ही आहोत कुठल्या स्टेशन कांचीपुरम स्टेशन वरती आणि एवढं पण सुंदर नाही आहे तो स्टेशन पण सगळे थांबलेत म्हणून आम्ही पण उतरलो जरा व्ह्यू बघायला. आपण दिसतोय ना आपण व्ह्यू मध्ये कुठून? अरे दिसतंय. ये ना या साईडने थंबनेल आहे बघा. हे आमचे योगेश लाड असं वाटतं या ट्रेन जर्नी मध्ये ह्याला पहिल्यांदा विंडो सीट भेटली आहे कारण की आम्हाला पण भेटत नाही जेव्हा 2 माणसं येतात जंगलीवाले. बोल काय काय रे माझी प्रीतीची प्राजक्ता माझ्या प्रीतीची त्याला बोलू दे ना बोल बोल जल्दी बोल 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 परत बोल तुम्ही त्यांना हे नको करू काय मला पण ऐकायचं दुसरं तुम्हाला काय म्हणायचं उखाणावर काय सांगूच नको का काय आलं गप्प बस घडते काय तू बोललास ना रडा तू शांत हो. मला अश्रू दिसतात रडायला सॉरी आहे योगेश प्राजक्ता माझी दाढी एक्सप्लेन करा. मी योगेश गच्चीवर सडा मी योगेश झाडांचा सडा योगेश रावांचं नाव घेते तुमच्या आयता सडा. Finally, we have reached विल्लरमपूर मध्ये पोहोचलोत आपण आणि आता इथून आपण कार करणार आहेत. आता उतरलो आणि कडक ऊन आहे सगळे मस्त हे झालेत राईड झालेत आणि आता आपण स्टेशनला उतरून कार बुक केले स्विफ्ट डिझायर
हा गोरा होता येताना बाय द वे, आम्ही गोरा होतो येताना. आणि हा 5 मिनिटात असं झालंय असं. 5 मिनिटामध्ये. मस्त आहे. नाईस. You wake up in the morning, only birds. She'll be moving down tomorrow. We have 8 people coming in here tomorrow. They've already booked an Airbnb. नमस्कार मित्रांनो, आत्ताच आपण जेवायला आलेलो आहे रात्रीचे. आज काय एवढं शूट नाही केलं कारण की एकदम लेझी डे होता आमचा. ट्रेन ट्रॅव्हल केलं 1 दिवसाचं आणि टायर्ड होते. आणि इथे कुत्रा आपला जम्प करतात, कुत्रे खूप सारे जम्प करतात आणि इथे बसलेत. योगेश, तुझं नाव? माझं नाव तुषार पवार आहे. अच्छा, योगेशला इतका वेळ का लागला आपल्याला ब्लॉक करायला? काय करत होतो आपण ब्लॉक करायच्या जागी? लूक नको देऊ, उत्तर दे. आम्ही चिलिंग आउट करतो. चिलिंग आउट? काय बोलते प्राजक्ता? प्राजक्ता नवीन आहे ब्लॉग मध्ये आमच्या. काहीतरी बोल प्राजक्ता. योगेशला योगेश प्राजक्ता माझी दाढी इग्नोर करा. 1 दिवस ट्रेन मध्ये गुजारो हमारे साथ. 1 दिवस गुजारो हमारे ट्रेन में, तब पता चलेगा. 16 घंटा सोते हम. हाँ. ये त्याला काप रे. यांचं सबस्क्राईब का नाही करत आहेत तुम्ही? Editला मजा येणार आहे. सबस्क्राईब काय बोलतो? सर सर सबस्क्राइब करो. नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे दुसऱ्या दिवशी. काल आम्ही 1 दिवस ट्रॅव्हल केला पुन्हा ट्रेनमध्ये 28 तारखेला आणि थकले होतं म्हणून काल काय जास्त काही केलं नाही. आलं जरा चिल केलं आणि खायला वगैरे गेलं. इकडेच आपल्या इथे ही आमची रूम आणि हा व्ह्यू आहे आमचा. आज आपण स्टार्ट करू पॉंडिचेरी आणि ऑरोविल फिरायचं. आपण एक कार पण हायर केलेली आहे 5 जणांसाठी. विचार केला स्कूटीने फिरायचं, पण नंतर बोलले 5 जण आहेत तर 3 स्कूटी वगैरे घ्याव्या लागतील, तर त्यापेक्षा कारच घेऊ आपण. आता 7:30 वाजले आणि हे सगळे झोपलेत. ओके, 9 वाजता आमचा ब्रेकफास्ट होतो आणि तुम्हाला तर माहिती आहे मी किती लवकर उठतो. आता ह्याला उठवूया, जरा ब्रेकफास्ट करूया, फ्रेश वगैरे होऊया आणि मग रिअल पॉंडिचेरी बीचेस, टेम्पल्स, चर्चेस अँड मेनी मोर थिंग्स एक्सप्लोर करायच्यात आपल्याला आज. म्हणजे आजच्या सगळं नाही करायचं, आपण आहे तिथे 3-4 दिवस, तर तेव्हा एक्सप्लोर करायच्यात आपल्याला आणि मजा करायची आहे. तर आता ब्रेकफास्ट करू थोडा आणि मग जाऊ बीचला. आमचा जर व्ह्यू बघायचा झाला तुम्हाला तर दिस इज व्ह्यू. इथेच गाडी पार्क केलेली आहे आणि आत्ताच आम्ही ह्याचा योगेशचा ट्रायपॉड घेतलाय ब्लॉग करायला. आता आवाजाचं काय होणार ते माहित नाही, पण आता आम्ही असे शूट करणार आहेत. थोडं खाऊ आणि मग निघू बीचला. अरे पंखा तो बंद कर. चल बाय रॉन, बाय रॉन, रॉन बाय, मिलते हैं बाद में. हाँ तो देखो नहीं बता चाबी ले. रॉन फोटो नाही काढत आहे. हा काढ तू फोटो काढ. आता क्वाईट बीचला चाललोय आपण आणि हा ट्रायपॉडचा व्ह्यू चांगला होत चाललाय आपला. खूप शांत असा बीच आहे.
आणि हा नजारा आहे क्वाईट बीचचा. आणि हे लोक खाली फक्त फोटो काढायलाच उभे राहतात. खूप ऊन आहे फक्त इथे आणि शांतता तर आहे, फक्त पाण्याचा आवाज. आणि ही लोक रॉन स्नॅप पाठवतोय पोरींना. सिनेमॅटिक मोड मध्ये व्हिडिओ काढायचा, कोणाचं उभं राहिलं नाही इथे मस्त इथे. त्या बीचवर चाललोय आता मी. बीचवर बोलतोय त्या इकडे चाललोय आता आम्ही. बफर फिश आहे. हे आमच्या गावात. तुला सगळे लागत आहे. हा व्ह्यू आहे आपला. तिथून पूर्ण बीच दिसतो आणि आपण त्या टोकाला जाणार आहे डायरेक्ट. तर तिथे तुम्ही कितीतरी जण विचारत असाल अचानक पोंडी 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 कसं बनतं. तर मला सांगायचं आहे तुम्हाला सगळ्यांना की आता जसं आम्ही 31st स्पेशली पार्टी वगैरे करण्यापेक्षा पडलो असतो. आता मी पार्टी वगैरे करण्यापेक्षा आम्ही प्रिफर केलं पॉंडिचेरीला यायचं. खूप घामाघूम झालं आणि इथं थोडा पीसफुल वेकेशन टाईप काय म्हणतात ते मजा करायची. आणि तुम्हाला तर माहिती आहे आपल्या पूर्ण पब्लिकला किती एक्सप्लोर करायला मजा येते. काय दिसतंय? ट्रेकिंग विथ तुषार पवार. अरे राइट वो है तेरा. अरे बराबर था तू. वो साइड हाँ. सर इथे फोटो काढतायत सध्या. फोटो सेशन चालू आहे सरांचा. आता आम्ही निघतोय ह्या बीचवरून, पण गाडी खूप लांब पार्क केली आपण आणि इथे खूपच गर्दी आहे आणि पडता पडता येत आहेत. आता गाडी पार्क केली उन्हात, एवढा तापलेत आम्ही. तर बघू आता. खूपच मेहनत केले पण व्ह्यू जो आहे इकडचा क्वाईट प्लेस, क्वाईट बीच असंच नाही बोलत ह्या बीचला, कारण की खूप शांतता आहे जी आम्ही भंग करून आलो आत्ताच. आता जिथे गाडी पार्क केली ती लय लांब आहे, सो आम्हाला वॉकिंग डिस्टन्सने ते कव्हर करायचं आहे. आणि खूप ऊन आहे, खूप. नाही ओळखणार रे, तू गोरा होता. गाईड आहे यांचा. मी तोंडाने ट्रान्सलेट करतो. सकल बघून मला तमिळ मध्ये बोलतात. मी काय बोलतो सर, हे इथून कुठून येणार? सरळ जायचं. सरळ जायचं. गाडीची पार्क केली आहे हा, तिकडे थांबायचं. अच्छा. इडली इडली नाही, आम्ही पूर्णपणे जातो इथे. पुरणपोली. पुरणपोली दाल भात भाकरवडी. भाकरवडी. तर हा आपला गाईड आहे. टिका कुठे गेला तुझा? अच्छा. परत आम्ही येणार आहे तिथे संध्याकाळी किंवा उद्या येऊ सायकल्स घेऊन फ्रेंच कॉलनी मध्ये. आणि इथे मस्त आम्ही शॅक वगैरे बघतोय जिथे मजा करूया मस्तपैकी. पहिला तर बीच बघू की मैं क्या बोलते डायरेक्ट कॅफे में ही जाते हैं.
हा आहे प्रॉमनाड बीच, जिथे व्हेकल्स अलाउड नाही आहेत. तिथे मोस्टली मोठा पट्टा आहे जो चालतो. ह्याला मरीन लाईन्स पण बोलू शकतात तुम्ही. आमची तर इच्छा नाही एवढ्या लांब चालायची, कारण की आम्ही ऑलरेडी खूप चाललोय. आणि इथलं मस्त एकदम ग्राफिटी वगैरे पण काढलेली आहे इथे लोकांनी. वाईस सिटी लग रहा है ना रे, वाईस सिटी वाटते ना, वाईस सिटी सेन एंड्रियास. रुक 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 रुक, ऐसा ऐसा पहला खड़ा रहे, ऐसा और पहला ऐसा 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 कर. हाँ एक ही जगह पे, हाँ हाँ ऐसा. अभी वॉकिंग वॉकिंग. फ्ली मार्केट आहे बीचच्या जवळच. जर काय घ्यायचं असेल, शॉपिंग करायची असेल तर खूप वेगवेगळे शॉप्स आहेत. इथे काही घ्यायला नाही आलोय, फक्त तुम्हाला दाखवण्यासाठी इथे आलोय. त्याच गोष्टीवर एक लाईक मारलं पाहिजे आणि सबस्क्राईब केलं पाहिजे. कमेंट तर करायलाच पाहिजे. इथे मस्त मस्त असं काय सांगू तुम्हाला एकदम. आता कुलाब्याला पोचलोत आम्ही. फ्रान्स आहे वो युक्रेन आहे. मित्रांनो, आपण गाडी चालवता चालवता पोचलो आहेत ह्या व्ह्यूला. ऊन खूप आहे तरी पण मजा आहे. इथे लाईट हाऊस आहे, एकदम लांब आहे. कदाचित दिसणार की नाही माहित नाही तुम्हाला. ही आपली गाडी आणि इथे असा व्ह्यू आहे. लोक चाललेत, गाडी पार्क केली आपण. आता आपण चालत तिथे जाऊ. हे जर तुम्हाला अशाच व्ह्यू बघायचे असतील तर माझ्यासोबत राहू नका, व्हिडिओ लाईक करत जा. दॅट्स इट. हा इथे लाईट हाऊस आहे आणि हा त्याचा बीच आहे एकदम मस्तवाला. तू बोल. व्हाईट हाऊस मध्ये ना ॲक्वामॅनची शूटिंग झाली, हा. कोणालाच नाही माहिती. एकदम सिक्रेट होतं. आम्हाला सांगितलेलं कारण आम्ही हा. ॲक्वामॅन होतो ना, त्यामुळे. सांगायचं नव्हतं हे. हा का, आम्ही जलपरी होतो त्यामुळे. दुपारचे वाजले 3 आणि ऊन वा. म्हणजे आम्ही जर अंडी आणली असती ना तर आज लंचला काहीच अंडी उकळून खाल्ले खाल्ली असते. असती माहिती आहे, जरा. योगेश तर असं भुकलेलं आहे. योगेश तर अंडी खूपच अरे खाल्लं. कुठे आहे योगेश? योगेश दिसत का नाही तू? हा दिसला सध्या. म्हणजे डायरेक्ट अंड्याच्या पोळा. आणि हा एकदम असा पोर्ट आहे, एकदम ओल्ड. गरम झालाय थंडी. सनसेट बघायला जातोय ॲरोविल बीचला. ऑलमोस्ट आम्ही 4-5 बीच कव्हर केले. सनसेट होणारच आहे लवकरच. 6 वाजता सनसेट आहे आणि हा व्ह्यू आहे. तुम्हाला व्ह्यू कळणार नाही पण हा बघा व्ह्यू, हा व्ह्यू आहे. तर आता कुठे आहोत आपण? ग्रीसमध्ये. तुम्हाला नाही परवडणार हे सगळं, तुम्ही करू पण नका. खूप कॉस्टली, मला परवड. थोडी कॉस्टली आहे, थोडी 50-60 lakhs. येस. तुम्ही अगर जर तुम्ही
वर्किंग क्लास फॅमिली मधून बिलॉंग करतात तर तर तुम्ही हा बिलॉंगच नका बघू. बघूच नका. आणि इकडे कोणता मोठा बिझनेस असेल ना, म्हणजे कसं की शेतपुरी पाणीपुरी असं असेल ना, तर तुम्ही ग्रीसला कशाला येतात? इंग्लंड जावा ना डायरेक्ट. पॉंडिचेरीला जा. पॉंडिचेरी इज बेस्ट प्लेस. बेस्ट. ऍक्च्युली आम्ही सनसेट बघायला आलोय अॅरोविल बीचला, बट ॲज युजल आमचं नशीब खराब असल्यामुळे आम्हाला तो बघायला नाही मिळणार आहे. जस्ट बिकॉज वी आर लेट. हाय गाईज, वी आर तुषार पवार. आम्ही तुषार पवार आहे. आम्ही एवढ्या दोघं बघा. मी तुषार आहे, हा पवार आहे. मी पण तुषार आणि पवार आहे. तिचा दिनोना चव्हाण आहे. आम्ही आता चाललोय ऑरोविल बीच बघायला. तुषार सध्या बिझी आहे. रस्ता शोधायला. त्याला टाकीत पाणी भरायला जायचं. आय डोंट अंडरस्टँड मच इंग्लिश बिकॉज आय डोंट स्पीक. आय एम अ फ्रेंच गाय. सो इफ जमापेल कौन? जमापेल योगेश. पिकी ब्लाइंडर्स. पिकी ब्लाइंडर्स. आम्ही पण आहोत. संदीप, आम्ही पण आहोत. आमच्या सोबत आहे ना, आम्ही 2 कार्टून घेऊन आलो. बघून घ्या. हम भी थे. कुछ तो हमको इंट्रोड्यूस करा दे. सिर्फ हे- 2 लड़कियां है ग्रुप में. जमापेल ग्रुप में नहीं ट्रिप पे. पीछे से व्हिडिओ निकाल. तुषारची ऑर्डर आली आहे, मागून व्हिडिओ काढ. आम्हाला पगार देत नाही, पण आमच्याकडून कामं करून घेतो हा. आता कट. सॉरी. तुषारला क्लिप मिळाली आहे, मला पाहिजे. मी तुषार पवार आहे, मला पण क्लिप पाहिजे. मी पण तुषार पवार आहे, माझी पण क्लिप पाहिजे. व्ह्यू काय मस्त आहे आणि मागचा सुद्धा. हो ऍक्च्युली छान दिसतोय तसं आपण. तुम्ही मला बघा. मलाही बघा. योगेश असं करणार. ठीक तुम्ही आहे. आम्हाला बघा. हा असं बोल. तुम्ही आम्हाला बघायला. व्ह्यू पण छान आहे. हा, आणि मागे सनसेट पण छानच आलाय. हॅलो, ही प्राजक्ता आहे आमच्या ब्लॉग मध्ये नवीन. प्राजक्त आहे. तुमचं नाव रेश्मा आहे. माझं माझं नाव नाव- तुषार पवार आहे. तुषार पवार नाही आहे. नमस्कार, तुमचं स्वागत आहे दुसऱ्या दिवशी. आज आम्ही जाणार आहे टेम्पल्स बघायला आणि सिटी टूर करायला आणि चर्च बघायला. तर सगळे तयार होतात आहेत. सकाळचे वाजले असतील जेवढे वाजायचे असतील तेवढे. तुम्ही कधी पण बघा, मला काय फरक नाही पडत. आमचा नाश्ता वगैरे करून झालेला आहे आणि आता आम्ही निघतोय आमच्या सवारीला. आम्ही खूप लांब लावले तर चालत जावं लागतंय आम्हाला. 2-3 मंदिरं बघितली. आता आम्ही चेंज करू हॉटेलला जाऊन. चेंज वगैरे केलेलं आहे. आता आम्ही चाललोय पॅराडाईज बीचला. त्यानंतर आम्ही जाणार इडन बीचला सनसेट बघायला. त्यानंतर बघूया काय 31st प्लॅन बनतं की नाही. हा, आता आम्ही पोचलो पॅराडाईज बीचला. हा व्ह्यू आहे पॅराडाईज बीचचा आणि इथे सनसेट होतोय. थोडंसं जेवलो आणि मस्त अर्धा तासाच्या राईड नंतर आम्ही पोचलोय पॅराडाईज बीचला.
नमस्कार मित्रांनो, हा दुसरा दिवस आहे. काल रात्री आम्ही मस्तपैकी पार्टी केली. पहिलं तर हॅपी न्यू इयर. सगळे रेडी होतात. रात्री जरा जास्त वेळ जागल्यामुळे आम्ही थोडा लेट उठलेलो आहे. आता सगळे रेडी होतील आणि आम्ही जाऊ मेन सिटी व्हाईट टाउन, फ्रेंच कॉलनीज, कॅफेज, चर्चेस, म्युझियम्स बघायला. आम्ही व्हाईट टाउनमध्ये पोचलेलो आहोत आणि आता आम्ही चाललोय थोडंसं पेट पूजा करायला. इकडे आहे ना कोणाला गाडी चालवता येत नाही बरोबर, कोण सिग्नल पाळत नाही बाबा. हा इथला येस ते नाही. अरे यार नाही चालवता येत यार इथे कोणाला गाडी. कशी कोणालाच नाही. चालता येत नाही इथे लोकांना यार. पहिली गोष्ट इकडे हेल्मेटच अलाउड नाही असं वाटतं. हा ते पण कोणच हेल्मेट नाही घालत. ते पण बोलू शकतात. 4 व्हीलरची इतकी प्रॉब्लेम झाला ना गाडी चालवायला. कार तर नाही चालू शकत तुम्ही इथे. इथले लोक एक्सपर्ट्स आहेत. आता चालू पॉंडी फिरायला. जरा फिरू, सायकलिंग करू. आता खालती आलोय आणि सायकल शोधतोय रेंट करायला पॉंडीला फिरण्यासाठी. एका सायकलकडे गेलो, 150 रुपये बोलला. तर आता दुसरीकडे जाऊन बघूया जी स्वस्तात मिळणार सायकल ती उचलून पॉंडी फिरूया. आम्ही आता सायकल रेंट केलं त्याने आलोय चर्चला. चर्च बघायला. अजून खूप मेहनत करायची सायकलवरून. पहिल्याच राईडमध्ये सगळे थकलेत. आता तर मजा येणार आहेत. अजून 2-3 तास रायडिंगच करायचे सायकलची. सायकल बंद पडलेली. आता चाललो चर्चमध्ये. आता हे चर्च फिरून झालेलं आहे. आता चाललोय दुसऱ्या चर्च मध्ये. प्रनाऊन्स करता येतात आम्हाला नावं. इमॅक्युलेट काहीतरी नावाचं चर्च आहे नेक्स्ट वाला. तिथे आम्ही चाललोय आणि सायकल राईड करतोय पॉंडिचेरी मध्ये. फुल एस्थेटिक सायकल स्पॉट केलं तर आपण निघूया.
चर्च मध्ये पोचलोत आम्ही. काय काय करणार रे तुषार एकटा? तुम्ही फक्त तुमचा फक्त टूर गाईड बना, तुम्हाला जिथे पाहिजे. हा अरे माझी रिस्पॉन्सिबिलिटी आहे काय? काय बोलतो? बोल आता. मी बोलत होतो कोणाला सांगू नका, रेश्मा सायकल चालवता पडली. मला ठोकली एकदा, हातावरती ठोकली एकदा. पडली. राइट ही मारने का लास्ट से. हाँ रेश्मा मागे बघ, पुढे बघ. किधर लगाने का है? मजा येते का सायकल राईड करून? दिसतंय ना चेहऱ्यावर. तुला येते का मजा? मला 2 गिअर दे ना तुझ्या सायकल. सायकल राईड हीच मस्त करते. तू तर पाठी बसली आहेस. मजा येते का सायकल राईड करून? पण हा मोठा आहे. आई शपथ, हे काय आहे? देऊळ बिवळचं काढू नको, लफडे करवशी. आता आम्ही इथे कॅफेज आणि गल्ली बघतोय, कुठे काय कसं जायचं ते. जरा फिरतोय. इथे कन्स्ट्रक्शन चालू आहे, लय लांब होतं. आता आम्ही संतुरीला आलोय परत. हे बघू शकता तुम्ही बॅकग्राऊंड. तुषार सर आलेत परत. लुक कसं वाटतंय संतुरीला येऊन? आता कॅफे मधून निघालोय आणि थोडं वॉकिंग करणार आहे इव्हनिंगला. प्रॉमनाड बीच पण आहे जवळ आणि इथेच फ्रेंच कॉलनी आहे. फक्त आम्ही विसरलो सायकल कुठे ठेवलेत ते.
आता आम्ही रात्रीची भटकंती करत आहोत. इथेच व्हाईट कॉलनी काय बोलतो त्याला, व्हाईट टाउन मध्ये आणि फ्रेंच कॉलनीच्या आसपास, म्हणजे ओव्हरऑलच फ्रेंच कॉलनी बोलू शकतो याला. पण जर असंच बघायचं होतं बिल्डिंग तर आपण फोर्टला गेलो असतो ना. तिथे जराही ट्रॅफिक रूल कोण फॉलो नाही करत. आम्ही 100 पैकी 10% पण नाही, 5% लोकांना हेल्मेट घालताना बघितलं इथे. खूप जास्त 98% लोक इथे हेल्मेट घालत नाहीत. कसे पण चालतात. म्हणजे असं तुम्हाला वाटेल मी कंप्लेंट करतोय टुरिझमसाठी असं वाटत. परत एकदा दादर चौपाटी इज द बेस्ट. दादर चौपाटी याच्याहून चांगलं आहे. कसं वाटतंय रॉन इथे येऊन? कसं वाटतंय रेश्मा? कसं वाटतंय प्राजक्ता? कसं वाटतंय योगेश? बोल कसं वाटतंय? आम्ही आहेत श्रीलंकाला चाललोय ना. हे बघा श्रीलंकाचे माणसं असे दिसतात, आपल्यासारखे दिसतात सगळे. कुठे गेले हे बघा, बैल लोक त्यांना इग्नोर करा. रेसिस्ट. आणि इथे दिवाळीची पूजा आहे. दिवाळी स्टार मॉल आहे. काय पण म्हणा ना, पण मुंबईचं मरीन लाईन्सची कंपॅरिझन कुठेच नाही. मुंबई तर मुंबई आहे. मजा. रेश्मा काय बोलायचं? मी सजेस्ट करेन पॉंडीला नुसतं 2 दिवसासाठीच या. मी बोलतो, लोक बोलतात पॉंडिचेरी फ्रान्स आहे, श्रीलंका आहे. हा श्रीलंका आहे. पॉंडी श्रीलंका आहे, फ्रान्स नाही आहे. बघा इथे बॅग्स मिळतात. डिसेंबर की स्क्वॉड चालते इथे. तुषार सर तिथे. आताच आम्ही कुलाब्यावरून आलो, पॉंडीच्या मार्केटवरून आलो आहे आणि चाललोय आता एक चर्च मध्ये परत, कारण की तिथे मस्त अशी लाइटिंग आहे. लेट्स सी. सायकल राईड पॉंडिचेरी. ओनली एन्जॉयबल थिंग इन पॉंडिचेरी. सायकल राईड इन पॉंडिचेरी. पकला टायर दिलेला. कितना पाव कितीला दिले? पाव नाही, दूधवाला. पॅन कार्ड घे जा. नमस्कार, तुमचं स्वागत आहे शेवटच्या दिवशी आमच्या पॉंडिचेरीच्या ट्रिपच्या. आज आपण बघणार आहोत ऑरोविल. आणि ऑरोविल ऍक्च्युली इथेच आहे. तुम्ही तिथली विंडमिल बघू शकता. ती ही बघा विंडमिल. अशा 60 विंडमिल आहेत ऑरोविल मध्ये. तर आज आपण लास्टचा दिवस आहे तर थोडं शांततेत चालत वगैरे एक्सप्लोर करू. बाकी सगळे तयार होतात.
तोपर्यंत मी तयार झालो, नाश्ता करायला चाललो आता सगळे. आणि त्यानंतर ऑरोविल 5 मिनिटाच्या अंतरावर आहे. ऑरोविल बघू 3-4 पर्यंत पॅकअप करू आणि निघू आपल्या सवारीला दिल्लरमपूरला. सगळ्यांची तयारी झालेली आहे आणि आता आम्ही चाललोय ऑरोविलला. लास्ट डे आहे. 5 मिनिटाच्या अंतरासाठी आम्ही गाडी काढली आणि पार्क केले. आता आम्ही आहेत ऑरोविल. 100 रुपये 5 मिनिटाचा रस्ता आहे आमच्या विला किंवा काय बोलणार हॉटेलपासून. 5 मिनिटाचा रस्ता आहे. 5 मिनिटासाठी आम्ही 100 रुपये देणार आहेत. ऑरोविल दाखवला ना पूलवाला, प्रायव्हेट पूलवाला, नाही ना तो नाही दाखवला. त्यामध्ये लाल कलरचं पाणी येतं, गुलाबाचं पाणी. गुलाब. चल पीजिए. तर बघूया त्यांना पे करू आणि जरा ऑरोविल बघू, मजा करू. हा होता द्यायच्यात तर देऊ शकतो ना, तर नाही पण देऊ शकतो. अरे मला काय माहित. हा दे आर रेकॉर्डच नाही केलं. काय कॉन्टेंट मिळाला असता. इतना पड़ा होता तो आईटी में तो काम नहीं करता. आता आम्ही आलो आतमध्ये व्ह्यूइंग पॉईंटला. इथे एक्झिबिशन टाईप आणि यांच्या हिस्ट्री दाखवतात आहे. कोण ऑरोविल होतं आणि काय होतं ते काय लिहिलं. हा मैत्री मंदिरचा स्मॉल स्ट्रक्चर आहे आणि हे असं मैत्री मंदिर बनवलं आहे. आता आम्ही व्ह्यूइंग पॉईंटला चाललो आहे मैत्री मंदिर बघायला. तर माहीत ना आतमध्ये अलाउड करतात की नाही, पण आता व्ह्यूइंग पॉईंटला चाललो आहे आणि आतमध्ये 5 पासेस घेऊन बघूया काय व्ह्यू पॉईंट आहे. फ्री पासेस, पेड पासेस आणि 2000 रुपये पर पास. रॉन पण नॅशनल पार्कला घेऊन जातो. खूप वेळ चालल्यानंतर आम्ही शेवटी पोचलो मैत्री मंदिरच्या आवारात. आणि इथे सोलर पॅनल्स आहेत ज्याने चपात्या भाकऱ्या बनवतात ही लोक. बाकीचं इथे विलेजची व्हिजिटर्स, आम्ही ह्या विलेजमध्ये व्हिजिटर्स आहेत कारण की आमचं स्टे नाही आहे ऑरोविलमध्ये. ओके, म्हणून आम्हाला असं ट्रीट करतात ही लोक की तुम्हाला लिमिटेड एंट्री आहे, तुम्हाला ही आहे, तुम्हाला ते आहे. पण ठीक आहे, लेट्स सी.
हे मैत्री मंदिर आहे आमच्या मागे. फायनली 15-20 मिनिटात चालल्यानंतर वी हॅव रीच द मैत्री मंदिर ऑरोविलचं. एक नंबर आहे. मैत्री मंदिर बघून आलो. आता जरा शॉपिंगच्या गोष्टी बघते मिळतात की नाही, नाहीतर आपण तिथेच रेस्टॉरंट आहे तिथे जेवून घेऊ आणि मग निघू आपल्या सवारीला. आता आपण निघतोय मुंबईच्या सवारीला. आपली ट्रेन आहे 7 वाजताची. फायनली धावत धावत पळत पळत आम्ही ट्रेन पकडली. विशाल मस्त वाघ मिल्का वाघ बनलेला आज. कुत्र्यासारखा चावी पण घेऊन आलेला वाटतं की गाडीची. अरे पहिला त्याला काय बोललो मी माहिती आहे, त्याला बोललो मी की तू एक काम कर, आपलं जिथे मला ड्रॉप केलं ना मी तिथे गाडी घेऊन येतो. नंतर बोलतो इथे कम्प्युटर आणि त्यांची लँग्वेज माहिती आहे तुला. मंदिर मंदिर बोला मला थांबवताना तिथे आम्हीच येतो तिथे. मग नंतर मंदिर का आलं, पुढे मंदिर होतं आणि तिथे आरामात हे करतो. 24 20 मिनट हा बोलला 20 मिनट. मी बोले ठीक है चिल मार के जल्दी जल्दी स्लो स्लो आज चढ़े. रात्रभर झोपून मजा आली. आता सकाळी मूवीचा प्लॅन बनवतो लोक आणि आम्ही थोड्याच वेळात म्हणजे 8-4-6 तासानंतर पोचणार आहेत मुंबईला. आमची मूवी बघणं वगैरे चालू आहे. जेवणार वगैरे आमच्यासाठी थांबून काय फायदा नाही. आमच्यासाठी अजून 4 लोक पण थांबले आहेत. जेवायला आणि खूप काही मिळणार पण आहे आम्हाला तिथे. तिथे चाललो आम्ही ट्रेन मधून उतरलेलो सोलापूरला जेवण आणायला. ट्रेन चालू झाली पण एका कुत्र्यांनी कॉल नाही केला. कुत्रींनी कॉल नाही केला आम्हाला की काय बाबा जेवण आणायला गेलाय, ट्रेन सुटले आहे. म्हणजे बघा यांचे चेहरे मला माहिती होतं की हे लोक चढणार म्हणून एवढा ग्रँटेड घ्यायचं की मेले तर मेले घेऊ. हा इलर त्यांच्यामुळे हा मस्त डिस्टर्ब नाही व्हायला पाहिजे. आम्ही येणार. हा तुम्ही साधा कॉल नाही केला तरी काय करणार. आपण आता पोचलो लोकमान्य टिळकला आणि आता आम्ही एकमेकांच्या घरी जाऊ. म्हणजे मी माझ्या घरी, हा ह्याच्या घरी, आईच्या हा तिच्या घरी त्याच्या घरी बघितला आवाज आणि मी माझ्या घरी. तर 3-4 दिवस मज्जा करून आम्ही पोचलोय परत स्टेशनवर. आणि परत जर अशी ट्रेन झाली तर परत पुन्हा असा व्लॉग करू. तोपर्यंत बघत राहा, मजा करत राहा. माझं नाव तुषार पवार आणि चॅनलचं सुद्धा कीप वॉचिंग. काय होतं लास्ट क्लोजर दे लास्ट आहे. खूप मजा आली श्रीलंका फिरून आम्हाला. आणि आता आम्ही कुठे जाऊ तिथं? आपण आता एअरपोर्टला आहेत आम्ही. हे आमचं प्लेन आहे, डब्यामध्ये प्लेन आहे. 5 याचे उडल्यानंतर निघतात. हां खूप बस बाकी काय आता डिनर करणार आहे आणि मग आपापल्या घरी.
जर तुम्हाला असा कॉन्टेंट आवडत असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. माझं नाव तुषार पवार आणि माझ्या चॅनलचं सुद्धा, माझ्या मित्रांचं सुद्धा. हा अरे रेश्मा कुठे गेली? लपते काय? अरे बाय बोल, एवढा लांबून बाय बोल. जवळ यायला, जवळ यायला. ठेवा ठेवा, चला मजा आली. मैलती दुसरा कुठे आहे? नाही ठरवला तू. रॉन रॉन अबे पीछे तो देख. मेरा खुद में विश्वास ये था पहले से उसूल मेरा. हीरे की खोज में निकलाना कोहे नूर मेरा. हर शब्द निकलता मेरे दिल से जैसे खून मेरा. अकेला था मैं और मेरी माइक. म्यूजिक मेरी माशूका से मैं और मेरी वाइफ. हम मालिक की खत प्लेन लगती उसकी फ्लाइट. बचपन से थे भूखे भी वो ऑलवेज ऑन अ